तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात ते अगदी आश्चर्यजनक आहे. कारण तेलंगणामध्ये या राज्यामध्ये आता जी निवडणूक झाली विधानसभेची, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा पक्ष जिंकता-जिंकता राहिला आहे, असं बऱ्याच जणांचं मत आहे. तर हे मत खरं आहे का? तर बघण्यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या फॅक्ट्स तुम्हाला इथे दाखवतो. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. इथे बघा, तुमच्या समोर एक फोटो आहे. हा फोटो साध्या-सुध्या माणसाचा नाहीये, तर या व्यक्तीने नीट वाचा ही बातमी काय दिलेली आहे. हे आहेत बी-जे-पीचे कामारेड्डी या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार, ज्यांनी बी-आर-एस पक्षाचे मुख्य प्रमुख हे जे आहेत के-सी-आर, जे विद्यमान मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रेवंत रेड्डी, जे होणारे मुख्यमंत्री असतील असं म्हटलं जातंय, या दोघांनाही हरवलेलं आहे आणि ही बी-जे-पीचे आत्ताचे सध्याचे निवडून आलेले आमदार आहेत. यांची मार्जिन बघून तुम्ही थक्क व्हाल. इथे बघा आता, यांचं नाव आहे कटिपल्ली व्यंकटरमणा रेड्डी. यांना मतं बघा किती मिळालेली आहेत आणि या दोघांनीही कोणाला हरवले हे देखील बघा. ठीक आहे. हा सगळ्यात पहिल्यांदा हा निकाल समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे तेलंगणामध्ये बी-जे-पीची सरकार येता येता का राहिली याचे आकडे तर अजून पुढेच आहेत. यावरून एक अंदाज बघा. इथे तुम्ही या दोघांनाही यांनी हरवलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता अशा काही फॅक्ट्स सांगतो. ऑलरेडी तिथे 8-9 आमदार आलेले आहेत बी-जे-पीचे. पण अजून बऱ्याचशा सीट आल्या असत्या आणि खूप मोठा घोळ किंवा खूप मोठा असा एक ट्विस्ट तयार झाला असता तिथे त्या राजकारणामध्ये नक्कीच. नीट बघा. पुढचा मतदारसंघ कोणता आहे बघा? अंबरपेठ, तेलंगणा. ठीक आहे. इथे बघा, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत यांचं मार्जिन बघा. यांनी मत किती बघा, यांना 50,000 49,000 वोटिंग मिळवणं हे सोपं नाहीये. ही मार्जिन ठीक आहे. आता इथे तुम्हाला थोडीशी जास्त मार्जिन वाटत आहे, साहजिक आहे. पण पुढच्या काही फॅक्ट्स दाखवतो. इथे बघा, दुसरं मतदारसंघ आहे बोथ. त्यानंतर यांची मार्जिन बघा, यांना मतं किती मिळाली आहेत आणि मार्जिन बघा. म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये बऱ्याचशा विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार आहेत. ठीक आहे. ही मार्जिन आता तुम्हाला अजून कमी-कमी मार्जिन होताना दिसत असेल. बघा इथे हुजुराबाद या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एताला राजेंद्र यांना मतं किती मिळाली आहेत आणि मार्जिन किती आहे बघा. थोड्याफार फरकाने. आता ही तर अतिशय बघा आकडे बघा फक्त तुम्ही. कलवकुर्ती हा मतदारसंघ आहे आणि भाजपचे उमेदवार यांना मतं मिळाली आहेत 70,000 आणि फरक आहे फक्त 5,410 मतांचा. अशा भरपूर सीट आहेत. इथे बघा, हे आहेत भाजपचे पूर्व भारतीय जनता पार्टीचे जे पूर्व अध्यक्ष होते तेलंगणा राज्याचे, करीमनगर विधानसभा क्षेत्रातून अवघ्या 3,163 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. हा पराभव कोणालाही अपेक्षित नव्हता. पण विधानसभेचे किंवा काही राजनीतीचे काही गणित असतात. थोडेफार अचानक काही वेळेला गणित हे बिघडले जातात. नाहीतर यांचा विजय तर निश्चित होताच, कारण हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देखील मानले जात होते. पुढचा मतदारसंघ नीट बघा, खानापूर. आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बघा किती मिळालेली आहेत मतं. 54,168 आणि फरक फक्त 4,702 मतांचा आहे. आणि सॉरी इथे इथे खाली बघायचं आपल्याला. खालचे उमेदवार आहेत रमेश राठोड, 52,398 मतं आहेत आणि फरक 6,470 काहीतरी मतांचा फरक पडलेला आहे. तर मतं भरपूर मिळालेली आहेत बऱ्याच ठिकाणी. इथे बघा आता तुम्ही, सेकंड पोझिशनला बी-जे-पीचे उमेदवार दिसतील आणि विधानसभा क्षेत्र आहे बघा कोरतला. इथे बघा अरविंद धर्मापुरी, 61,810 मतं मिळाली आहेत. फरक 10,000चा आहे, 10,000 मतांचा. पुढचा मतदारसंघ नीट बघा, इथे लाल बहादूर नगर, दुसऱ्या क्रमांकावर बी-जे-पीचे उमेदवार 89,000 मतं मिळवून 22,000चा फरक आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही महेश्वरम आणि मतं मिळालेली आहेत 99,391, फरक 26,000चा आहे. बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर बी-जे-पीचे उमेदवार दिसतील तुम्हाला. आता इथे फरक किती आहे यावर लक्ष देण्यापेक्षा आपल्याला असं वाटतं, आधी मतदारसंघ बघा, खुदबुलपूर. आणि इथे मतं किती मिळालेली आहेत ते बघा. 1,02,423 तर मतं मिळत आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा आता दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. येत्या निवडणुकीत बराच उलटफेर होताना आपल्याला दिसेल. आणि मग अचानक काही वेळेला लोकांना असं वाटतं की असं कसं काय झालं, बी-जे-पीचे एकदी इतके उमेदवार आले कसे? तर हा आपण ॲनालिटिक्स समजून घेतला पाहिजे, डेटा समजून घेतला पाहिजे. राजेंद्रनगर मतदारसंघामध्ये बघा, बी-जे-पीचे जे उमेदवार आहेत 89,000 त्यांना मतं मिळालेली आहेत, 89,638. म्हणजे बघा मार्जिन बघा तुम्ही.
मार्जिनपेक्षा जास्त आकडे बघा. आता इथे दुसरा मतदारसंघ आहे सनथनगर. इथे बीजेपीच्या उमेदवारांना मतं बघा किती मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हे उमेदवार आहेत. क्रमांक कोणता आहे हा देखील बघणं महत्त्वाचं आहे. कोण शर्यतीत कितव्या क्रमांकाला आहे? सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट एरियामध्ये बीजेपीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर फक्त 17,000चा फक्त फरक आहे. त्यानंतर मतदारसंघ आहे वरंगल आणि इथे बघू शकता तुम्ही बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांना मतं 52,000 मिळाले आहेत आणि फरक 15,000 आहे. फरक आहे, कमी जास्त आहे, मोठा आहे, आपला आपला दृष्टिकोन आहे. पण बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिसतील. अशा थोड्या थोडक्या नाहीत तर 30 ते 40 सीट आहेत जिथे बीजेपीचे उमेदवार तुम्हाला भरघोस मतदान घेताना दिसतील आणि मार्जिन देखील तिथं कमी जास्त प्रमाणात अधिक आहे. पण हे आकडे समजून घेणं आवश्यक आहे आणि याच आकड्यांच्या जोरावर असं भाकीत केलं जात होतं बऱ्याच जणांकडून, की बीजेपी देखील एक मोठा आश्चर्यकारक परिणाम परिणाम तिथं तेलंगणामध्ये निर्माण करू शकते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ.